नमस्कार. आज 30 जानेवारी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची पुण्यतिथी. हा दिवस हुतात्मा दिवस म्हणून देखील ओळखला जातो. आज आपण गांधींच्या विषयी थोडक्यात माहिती पाहणार आहोत. महात्मा गांधी म्हणजेच मोहनदास करमचंद गांधी यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 रोजी गुजरातमधील पोरबंदर येथे झाला. त्यांच्या वडिलांचं नाव करमचंद गांधी व आईचं नाव पुतळाबाई असं होतं. त्या काळच्या रिवाजानुसार त्यांचा बालविवाह वयाच्या 13व्या वर्षी कस्तुरबा यांच्याशी झाला. सुरुवातीचं शिक्षण त्यांनी भारतात घेतलं व लंडनला जाऊन त्यांनी बॅरिस्टरची पदवी घेतली. दक्षिण आफ्रिकेत वकिलीचा व्यवसाय करण्यासाठी ते गेले, परंतु तेथे वर्णभेद होता, म्हणजेच काळे आणि गोरे असा भेद तिथे मोठ्या प्रमाणावर होता. हे जेव्हा त्यांच्या लक्षात आलं तेव्हा त्यांनी सत्याग्रह व अहिंसेच्या मार्गाने अन्यायाच्या विरोधामध्ये लढा दिला. ते 1949 रोजी भारतात आले आणि भारतात इंग्रजांच्या विरोध सत्तेच्या साम्राज्य लोकांना एकत्रित आणण्यासाठी त्यांनी अहिंसा सत्याग्रहाचा मार्ग दाखवला. वेगवेगळ्या धर्माचे, जातीचे, पंथाचे लोक त्यांनी एकत्रित केले व ते आपापसातील मतभेद विसरले होते. त्यासाठी त्यांना म्हणजेच महात्मा गांधी यांना लोकांनी महात्मा ही पदवी दिली. त्यांनी लोकांना स्वदेश, विदेशी वस्तूंवर बहिष्कार या प्रकारचा संदेश दिला. भारत छोडो आंदोलन, दलितांचे आंदोलन, मिठाचा सत्याग्रह अशी वेगवेगळी आंदोलनं त्यांनी केलेली आहेत. गांधीजी एक कुशल राजनीती तज्ज्ञ होते. आपल्या जीवनातील चढ उतार त्यांनी लेखणीच्या साहाय्याने मांडला. हरिजन, इंडियन असोसिएशन, यंग इंडिया यासारखी वृत्तपत्रचे संपादक म्हणून त्यांनी काम केलं. त्याचप्रमाणे हिंदी स्वराज्य, दक्षिण आफ्रिकेतील सत्याग्रह, माझ्या स्वप्नातील भारत, ग्राम स्वराज्य, माझे सत्याचे प्रयोग अशी विविध पुस्तकं त्यांनी लिहिली. 1942ला भारत छोडो हे जेव्हा आंदोलन त्यांनी केलं तेव्हा त्यामध्ये अनेक लोक संघटित झाले आणि त्यांनी सत्य व अहिंसेचा मार्ग हा जगाला दिला. अशा या थोर पुरुषाचं निधन हे 30 जानेवारी 1949 रोजी झालं. त्यांना माझे नमन. धन्यवाद.